शक्ती अम्मा आणि एएनएम ताई कुठून तरी येत आहेत. गावाच्या तलावाच्या जवळून जाताना त्यांना काही बायकांनी बोलवले. कमला, विमला आणि सुनीता तलावापाशी कपडे धुत होत्या. शक्ती अम्मा आणि एएनएम ताईंनी पण त्यांना पाहिले आणि त्यांना पाहून खुश झाल्या. पण आणखीन एक गोष्ट पाहून त्या चिंतित झाल्या. ज्या ठिकाणी त्या तिघी कपडे धुत होत्या, सुनीता तिथून थोड्या अंतरावर गेली आणि तिने तलावातून थोडेसे पाणी घेऊन प्यायले. एएनएम ताई, यांच्याबरोबर तर बोलावंच लागेल. बरोबर म्हणालात अम्मा. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? तुम्ही कशा आहात? मी पण ठीकठाक आहे. आणि मी सुद्धा. आज इकडे कसे काय येणे झाले? आम्ही बस इथून जात होतो. तुम्हा लोकांना एक गोष्ट विचारायची आहे. काय अम्मा? हा जो तलाव आहे, तुम्ही याचंच पाणी पिता ना? हो अम्मा. गरम न करता हे पाणी पिण्यासाठी वापरता. इथलं पाणी अगदी साफ आहे अम्मा. पहा ना किती स्वच्छ आहे. हो अम्मा, इथले पाणी खूप स्वच्छ आहे. अगं बायांनो, पाणी दिसायला स्वच्छ असणं याचा हा अर्थ नाही होत की ते स्वच्छ आहे. याचा काय अर्थ आहे अम्मा? हे पाणी घाण कसं असू शकतं? एकदम बरोबर सांगितले आहे शक्ती अम्मांनी. लक्ष देऊन ऐका. पाण्यात असे अनेक तत्व असतात जे असू शकते की नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. हे असतात किटाणू, जीवाणू, व्हायरस, कीटक इत्यादी. आणि सगळे शरीरात वेगवेगळ्या आजारांना जन्म देतात. कोणते आजार एएनएम ताई? खूप सगळे आजार, ज्यात हगवण, आमांश, आंत्र, ज्वर किंवा टायफॉइड, जियार्डिया आणि हेपेटायटिस ए हे मुख्य आजार आहेत. हे आजार जीवघेणे सुद्धा होऊ शकतात. अरे, पाण्यामुळे इतकं सगळं होऊ शकतं? मग या आजारांपासून कसं वाचावं? काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पाणी नेहमी उकळून फिल्टरमध्ये घालूनच वापरावे. उकळण्याने त्यात असणारे आजार पसरवणारे तत्व मरतात. आणि फिल्टर केल्याने सुद्धा इतर खूप सगळी अशुद्धता दूर होते. एकदम बरोबर. आणि सुरई वगैरे मधून पाणी काढण्यासाठी स्वच्छ आणि लांब दांड्याचे भांडे वापरावे. आणि पाण्याने भरलेला ग्लास पकडताना आतल्या बाजूला बोटं घालून पकडू नका. जर असे कराल तर हाताला लागलेले जीवाणू किंवा किटाणू वगैरे पाण्यात जाऊ शकतात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा स्रोत नेहमी स्वच्छ असावा. ज्या पाण्यात कपडे धुता, पशूंना आंघोळ घालता, अशा पाण्यात घाण जास्त प्रमाणात असते. काही लोक तर नदी किंवा तलावात शौच लघवी सुद्धा करतात. हे बरोबर नाहीये. एवढेच नाही तर आपल्या शास्त्रात सुद्धा हजारो वर्षांपूर्वी या गोष्टी न करण्याबद्दल सांगितलं गेलं आहे. आज तर खूप नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. पाण्याच्या ज्या स्रोतांमध्ये पाणी साठलेले असते ना, जसे तलाव, टाकी वगैरे, त्यात नियमितपणे क्लोरीनच्या गोळीचा उपयोग करून स्वच्छता केली पाहिजे. पाण्याच्या स्रोतांच्या आसपास कधीही घाण किंवा कचरा जमा नाही केला पाहिजे. आता ही झाली पिण्याच्या पाण्याची गोष्ट. पण कपडे आणि भांडी धुणे वा आंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी सुद्धा स्वच्छ असणे खूप आवश्यक आहे. वाटतंय या सगळ्या कारणांमुळे आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात. पण आता नाही. आता तर आम्ही या गोष्टींचं पालन करू. ही जरुरी माहिती आम्ही दुसऱ्यांना सुद्धा सांगू. खूप छान. असं वाटतंय आपला इथे येण्याचा उद्देश पूर्ण झाला.